मी ना बाहेर चालले होते. माझं खूप महत्त्वाचं काम होतं. पुढे सांगतेच कुठे चालले होते ते. आणि ऑक्टोबर सुरू झालाय तरी पण काही पाऊस थांबायचं नावच घेत नाही. थंडी यायला पाहिजे तर अजून पाऊसच सुरू आहे. तुमच्या इकडे पण पाऊस आहे का मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मग फायनली मी सांगलीला पोहोचले. हे माझ्या जावेचं घर आहे आणि तुम्ही कदाचित पहिल्यांदाच बघत असाल. हे माझे मोठे दीर आहेत. ते काहीतरी सांगत होते केसाचं ते मी ऐकत होते आणि ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी प्लॅन केला की घरी बनवत बसण्यापेक्षा लेट होईल मला जिथं पोहोचायचं तिथं. त्यामुळे आम्ही बाहेरच जेवण करायला गेलो आणि एकादशीचं फूड आम्ही पहिल्यांदाच ट्राय केलं आणि फार टेस्ट चांगली होती. फक्त जेवण यायला एक 15-20 मिनिटं होतं त्यामुळे आम्ही गप्पा वगैरे मारल्या आणि फायनली जेवण पण आली आणि जेवण वगैरे केलं कारण त्या दोघांनाही कामं होते आणि आम्हा दोघांनाही माझ्या कामासाठी जायचं होतं त्यामुळे. आणि हॉटेलचं इंटेरियर एवढं छान होतं, तिथल्या वाईब्स पण एवढ्या भारी होत्या ना, आम्ही दोघं त्याचबद्दल बोलत होतो. आणि हे नाट्यगृह तर तुम्ही ओळखलंच असेल. इथं आलं ना जुन्या सगळ्या आठवणी ना जाग्या होतात माझ्या. फायनली मी माझ्या डेस्टिनेशनला पोहोचले. मी आले होते माझ्या केसांचं ना बुटॉक्स ट्रीटमेंट करण्यासाठी. तुम्ही सगळ्यांनी बरेच प्रश्न विचारले मला की काय केलंय, कसं केलंय. तर मी बुटॉक्स ट्रीटमेंट केले आणि माझ्या इथे बिफोर आणि आफ्टर लुक कसा वाटतंय मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. बाय बाय.